हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट. हाऊ आर यू? कसे आहात? चांगले आहे ना? आज काल आपण सायन्स, मॅथ फर्स्ट अँड मॅथ सेकंड घेतलं. तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र, म्हणजे तुम्हाला ताज्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन जे काही आपण क्वेश्चन पेपरमधनं घेतलेले आहेत ते मिळतील. तुम्ही प्रथम तुमच्या वहीमध्ये यू हॅव टू राईट इन इंग्लिश, यू हॅव टू राईट इन सायन्स नोटबुक, यू हॅव टू राईट इन मॅथमॅटिक नोटबुक, आहे की नाही? आणि फॉर्म्युले व्यवस्थित ज्या ठिकाणी तुम्ही स्टडी करता त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा ड्रॉइंग पेपरवर. म्हणजे जो चित्र काढण्याचा जो कागद असतो, पेपर असतो, त्याच्यावर तुम्ही ते फॉर्म्युले लिहून ठेवत चला. आज आपण इंग्लिश स्पीकिंग, हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, बरेच वर्षापासून आपण बघतोय हाऊ टू स्पीक इन इंग्लिश विथ युअर पेरेंट्स, विथ युअर फ्रेंड्स अँड विथ युअर अंकल, आंटी अँड सो ऑन. आज बघा किती सोपे सोपे वाक्य आहेत. हाऊ इज द वेदर आउटसाईड? हाऊ इज द वेदर आउटसाईड? बाहेरचं वातावरण कसं काय, बाहेरचं क्लायमेट कसं काय. म्हणजे आता रेनी सीझनचं चालू आहे नाही का? तर मग तीन सीझन आहे, रेनी सीझन, विंटर सीझन आणि समर सीझन. तर आत्ताचं सीझन कोणतं आहे? रेनी सीझन. मग बाहेरचं वातावरण कसं असणार आहे? पावसाचं, हेवी रेन, आहे का नाही? हाऊ इज द वेदर आउटसाईड? यू माइट बी अ हिरो ॲट युअर होम. यू माइट बी, तू तुझ्या घरातला हिरो असू शकशील नाही का? असणार. माइट बी म्हणजे असणार. तू तुझ्या घरातला हिरो असणार, पण बाहेरचं नाही. यू माइट बी अ हिरो, तू असणार कोण? युअर होम, ॲट युअर होम, तुझ्या घरातला हिरो असणार. यू हॅव क्रॉस्ड मॅरेजेबल एज. यू हॅव क्रॉस्ड मॅरेजेबल एज म्हणजे लग्नाचं वय तू ओलांडलंय, क्रॉस केलं. म्हणजे लग्नाचं वय तू क्रॉस केलेलं आहे, ओलांडलंय. म्हणजे तुझं वय जास्त झालंय नाही का? म्हणून लग्नाचं वय क्रॉस. क्रॉस म्हणजे ओलांडलं. मॅरेजेबल, लग्नाचं वय क्रॉस केले. मेक डू विदाऊट इंटरनेट. मेक डू विदाऊट, विदाऊट म्हणजे काय? इंटरनेट शिवाय करा, काम करा. इंटरनेट शिवाय जे काही नेट आहे, रेंज आहे म्हणतो आपण, नेट आहे त्याच्याशिवाय तुम्ही काम करा, इंटरनेट शिवाय. शी विल नॉट बी लेट टुडे. आज ती काय येणार नाही? शी विल नॉट बी लेट टुडे, आज ती उशिरा येणार नाही. शी हॅज लेट, शी हॅव बीन लेट, परंतु शी विल नॉट बी लेट टुडे, आज तिला उशीर होणार नाही. गोविंद इज नॉट ॲट होम नाऊ. गोविंद आज घरी नाही. गोविंद आता घरी नाही. गोविंद इज नॉट ॲट होम नाऊ. गोविंद आता घरी नाही. नाऊ म्हणजे आता. डोंट लॉ विदाउट रिझन. आपण कसं कोणत्याही कारणाशिवाय हसत बसतो ना, मग ते काय म्हणतात? डोंट लॉ विदाउट रिझन, कारणाशिवाय हसू नका. डोंट लॉ विदाउट, विदाउट म्हणजे कारणाशिवाय, रिझन म्हणजे कारण, डोंट म्हणजे नका, लॉफ म्हणजे हसणे. डोंट लॉ विदाउट रिझन, कारणाशिवाय हसू नका. आंटी डिड नॉट कॉल हर. आंटीने तिला बोलवलं नाही. आंटीने तिला कॉल केला नाही, बरोबर की नाही? काकूने तिला कॉल केला नाही, काकूने तिला बोलवले नाही. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. स्पीक इन इंग्लिश लाऊडली. ओके, बाय, थँक्यू.